दादा आज मोदीबाग या निवासस्थानी ज्योती मेटे यांनी शरद पवारांची भेट घेतली। बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळते। ज्योती मेटे उद्या पक्षप्रवेश करतील का, काय नेमकी माहिती आहे? असं आहे, स्वर्गीय विनायकरावजी मेटे साहेबांचा खूप मोठा राजकीय आणि सामाजिक प्रवास या महाराष्ट्राने पाहिलेला आहे। त्याच कुटुंबातल्या त्यांच्या सहचारिणी म्हणून माननीय मेटेताईंना या ठिकाणी महाराष्ट्राने पाहिलेलं आहे। त्याच्यामुळं या समाजकारणाचा राजकारणाचा एकूणच DNA त्यांच्यामध्ये आहे। त्याच्यामुळे त्या जर आज पवारसाहेबांना भेटल्या असतील तर त्याच्यामध्ये वावगं असं काही नाही। त्यांची भेट ही निश्चित मला असं वाटतं की मराठवाड्यासाठी, बीडसाठी उत्साहवर्धक आणि फायदेशीर ठरेल। उद्या ते पक्षप्रवेश करणार अशी माहिती मिळते। त्यांचं शिवसंग्राम पक्षाचं काय, त्या महाविकास आघाडीसोबत येणार की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून निवडणूक? त्या महाविकास आघाडीमध्ये आल्या काय किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या पक्षात आल्या काय, त्यांचं मनापासून स्वागत आहे। शेवटी माननीय स्वर्गीय विनायकरावजी मेटे साहेब सुद्धा 10 ते 12 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली कामकाज करत होते। त्या संदर्भामध्ये एकूणच त्या कुटुंबांनी पवारसाहेबांचा अनुभव घेतलेला आहे। त्याच्यामुळे त्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये येत असतील, त्यांचा पक्ष किंवा त्यांची संघटना ही महाविकास आघाडीमध्ये येत असेल तर निश्चित त्यांचं मनापासून स्वागत आहे। बजरंग सोनवणेंच्या नावाची चर्चा होती की ते सुरू उद्या पक्षप्रवेश करतील। मग बीडमध्ये नेमकं राष्ट्रवादीचा उमेदवार कोण असेल? महिला असं आहे, जे काही पक्षप्रवेशाचे किंवा तिकिटाचे निर्णय हे आदरणीय पवारसाहेब आणि आमचे प्रांताध्यक्ष मान्य जयंतरावजी पाटील साहेब यांनाच आहेत। त्याच्यामुळे उद्या कुणाचा प्रवेश घ्यायचा किंवा कुणाला तिकीट द्यायचं याचा सर्वस्वी निर्णय ती दोघं मंडळी बसूनच घेतील। या ठिकाणी आदरणीय पवारसाहेबांच्या भेटीगाठी घेण्याकरता बरीचशी मंडळी येत आहेत। त्यांच्यातल्या झालेल्या सकारात्मक चर्चेनंतरचा निर्णय हे ते प्रांताध्यक्षांबरोबर बसून घेतील आणि तुम्हाला उद्या 4:30 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पुणे शहर कार्यालयामध्ये योग्य ते प्रवेशांची बैठक नक्की दिसेल। उद्या बैठक पण आहेत, काही प्रवेश पण आहेत। त्याच्यामुळं आज मी काही बोलण्यापेक्षा तुम्ही त्या ठिकाणी यावं असं मी आग्रहाचं निमंत्रण आपल्याला नक्की देईन। असं आहे, मी पार्टीचा आदरणीय साहेबांचा एक प्रामाणिक कार्यकर्ता आहे। त्याच्यामुळं साहेबांच्या भेटीने काही लोक भेटतात, ते भेटीगाठी घेतात, त्याच्यामध्ये माझी भूमिका ही खूप शून्य असते। शेवटी आदरणीय पवारसाहेबांचं एवढ्या वर्षाचं लोकनेतृत्व पाहूनच लोक साहेबांकडे येतात। त्याच्यामुळं हे सगळे क्रेडिट जे आहे ते फक्त पवारसाहेबांचंच आहे। थँक्यू। कुठे छोटं तुम्ही एकट्यानेच घेतलं ना? ऐका ना।